ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रवेशबंदी आणि नो पार्किंग धोरण सुरू केलं आहे. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना लागू केली असून हे बदल कायमस्वरूपी राहणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस्पूल निर्माणाचे कामं सुरू आहेत. या कामांमुळे इथली मार्गिका अरुंद झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी देखील उभ्या केल्या जातात, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर वाहनं उभी करण्यास आता बंदी घातली आहे. पंजाब नॅशनल बँक ते महापालिकेचे अग्निशमन दल केंद्र मार्गाच्या डाव्या बाजूस 100 मीटर अंतरापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत उजव्या बाजूस परवानगी असते. अग्निशमन दल केंद्र राधाकृष्ण मंदिर मार्गाच्या डाव्या बाजूस 50 मीटर अंतरापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 आणि उजव्या बाजूस 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहनं उभी करण्यास मुभा असणार आहे. सिद्धार्थनगर भीमशक्ती चौक येथून दीपक लस्सी सेंटर मार्गाने प्रवेश करणाऱ्या वाहनांना भीमशक्ती चौक येथे प्रवेशबंदी असेल. तसंच दीपक लस्सी सेंटर दुकानाजवळून हसीच्या कॉर्नरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना दीपक लस्सी सेंटर येथे प्रवेशबंदी असेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सर्जिकल कार्यशाळेचं आयोजन नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय रुग्णालय येथे करण्यात आलं. या कार्यक्रमाला राजीव गांधी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर आणि TOGSचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये पारंपरिक पद्धतीने गर्भपिशवी काढायच्या वजायनल हिस्टेक्टॉमी, लेझर मार्फत केली जाणारी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, गर्भपिशवीची गाठ काढायची, मायोमेक्टॉमी ऑपरेशन अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात आल्या. या कार्यशाळेला शल्यविशारद डॉक्टर वनिता राऊत, डॉक्टर राजेंद्र सकपाळ, डॉक्टर उद्धव राज, डॉक्टर सुयश नवल, डॉक्टर जयनारायण सेनापती आणि डॉक्टर रेखा थोटे उपस्थित होत्या. मुंब्र्यातील माजी नगरसेवक सुधीर रामचंद्र भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात मतदान केल्यानंतरही त्यांचं नाव यादीत नसल्याचं उघड झालं आहे. दरम्यान या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. मत चोरीचा हा अप्रतिम नमुना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं नाव 1 जुलै 2025च्या मतदार यादीत समाविष्ट करता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी निकालात म्हटलं आहे. त्यामुळे भगत यांना आता निवडणूक लढवता येणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. मुंब्रा शहरातून सुधीर भगत हे 3 वेळा ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान देखील केलं. तसंच मुंब्रा येथे वडिलोपार्जित 100 वर्षांहून अधिकचं जुनं घर आहे, तरीही त्यांचं नाव वगळलं गेल्याबद्दल आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. श्री सरनाईक यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जलतरण तलाव, समाज भवन, स्मशानभूमीचं लोकार्पण करण्यात आलं. तसंच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याऐवजी 365 दिवस नागरिकांना उपलब्ध असणारे आम्ही कार्यकर्ते असल्याचं श्री सरनाईक यांनी सांगितलं. तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेने जनकल्याणार्थ आयोजित केलेल्या सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाला कालपासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण आणि डॉक्टर सोनल चव्हाण यांच्या पुढाकाराने या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून यज्ञाबरोबरच इतर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. काल या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्ट आणि विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना, त्याचप्रमाणे तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने सिनियर सिटीजनसाठी कराओके सिंगिंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवार दिनांक 4 डिसेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी धरमदासजी महाराज यांच्या पौराहत्याखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तारामाऊली सामाजिक सेवा तर्फे न्यू गावठी भाजी मार्केट उपरीकरांतर्फे हे 20वं वर्ष आहे. आज आपण बघाल, आज दत्त जयंती आहे. आज सर्व भाविक सर्व दत्त मंदिरात असून आज आपल्या भागामधले बी लोक दत्तची पूजा करून आज मातेची पूजा करायला येतात आहे. आणि आज हे नवचंडीचं हवन आजपासून सुरू झालेलं आहे. यामध्ये आज आमच्या स्थानिक नागरिकांना आम्ही स्टेज दिलेला आहे आणि त्यांचे सर्व हे जे गायक आहेत त्या सर्वांचा आम्ही या स्टेजवरनं सत्कार केला जातो. ये माँ भगवती का मार्गशीर्ष महीने में इतना सुंदर अनुष्ठान हो रहा है. आज 20वां साल है, 20 साल से अनुष्ठान हो रहा है. और गीता में भगवान ने कहा मासा नाम मार्गशीर्ष हम, महीनों में मार्गशीर्ष हो. आज गुरुवार दिन है, महालक्ष्मी का दिन है और जन कल्याणार्थ, विश्व कल्याणार्थ इतना ये कार्यक्रम हो रहा है. यहाँ आने से लोगों को सुख शांति मिलती है, प्रसन्नता मिलती है, कष्ट दूर होते हैं, माँ भगवती मनोकामना पूर्ण करती है. हमारे यज्ञ के आयोजक भरत जी चौहान, ओमकार चौहान, सोनल, पूरा परिवार तारामाऊली, इतना सुंदर कार्यक्रम होता है. जन कल्याण, विश्व कल्याण, सभी के कल्याण के लिए भगवती का अनुष्ठान है. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.